तर खासदार अंबादास दानवे बोलत होते। यानंतर पुढची बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर लोकसभा खासदारांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भलामण करण्याच्या प्रयत्नात शिवसेनेचे नेते किरण पावसकरांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। एकीकडे सांगितलं जातं की आजपर्यंत मला सांभाळलं, आता दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा, हे वाक्य उद्धृत करत पावसकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेची पाळणा घराशी तुलना केली। धक्कादायक बाब म्हणजे 2012 सालच्या शिवसेना मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या रेकॉर्डेड भाषणामध्ये हे वाक्य भावुक होऊन उच्चारलेलं होतं। दरम्यान यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टी। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले। त्यांचं पालनपोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात। वृद्धाश्रम काढली शिवसेना प्रमुखांनी। जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली। स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि बाळासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे। तेव्हा पाळणा घरं, वृद्धाश्रम ही मानवतेची काम आहे, ती तुम्हाला कधीच जमणार नाही। तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहे।